कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं झालं लग्न? ते वधूवर मेळावा सूचक मंडळ असतं ना, तर त्याच्या थ्रू झालं गेलं। किती वर्ष झाली लग्नाला? आता 12 वर्ष होतील। हो। तुमचं? माझी 16 वर्ष झाली लग्नाला। पण तुमचं कसं जमलं? वधूवर सूचक मेळाव्यामध्येच। अरे वा, सगळं वधूवर सूचक मेळावाच आहे। तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे। कसं ते? म्हणजे रिलेटिव्ह मध्येच आहेत। तुमच्याकडे कसं काय झालं? आमचंही वधूवर सूचक मध्येच झालंय। 3 वधूवर सूचक मंडळ आहेत, हो ना? आमच्या इकडे वधूवर सूचक फार चालतं सोलापूरमध्ये। हो का? तुमचं? सर माझं लव्ह मॅरेज आहे। कसं ते? आम्ही दोघेही एकत्र कामाला होतो, मग तिथे 1 वर्ष आम्ही दोघांनी जॉब केलं, त्यांनी कंटिन्यू केलं, मी ड्रॉप केलं। मग 8 वर्षानंतर ना मग आमचं लग्न झालं। पण प्रपोज कधी केलं होतं त्याने? 2005 साली। आणि त्याच्यानंतर 8 वर्ष? त्याच्यानंतर 2013 ला आमचं लग्न झालं। पण ते 8 वर्ष काय करत होता तुम्ही? 8 वर्ष थोडंसं घरात माझ्या घरी ऍक्सेप्ट नव्हतं, मग ऍक्सेप्ट करायला 8 वर्ष लागली। काय सांगता? लगेच कळलं होतं घरी? 1 वर्षानंतर ना कळलं। कसं कळलं? कसं पण कळलं असंच, कोणतरी नाही पप्पांनी पाहिलं होतं आम्हाला। तुम्हाला? कुठे? असंच आम्ही दोघं पण फिरायला गेलो होतो तिथे। पण नंतर नाही म्हणजे त्याने ऍक्सेप्ट केलं, हे फार माझ्यासाठी महत्वाचं। त्यासाठी हे डोळ्यातून अश्रू आले। आता लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्ष पूर्ण झाली। आता हे अश्रू मिस्टरांच्या डोळ्यात येतात? अजिबात नाही, अजिबात नाही। दोघांच्याही येत नाही। दोघांच्याही येत नाहीत। तुमचं काय? कसं काय? माझं अरेंज मॅरेज। कसं? आत्याचा मुलगा आहे। मग नात्यातच आहे म्हणजे? हो। प्री लव्ह मॅरेज आहे? नाही। लहानपणापासून बघत होता ना? नाही। आत्याकडे जात होता की नाही? हो, म्हणजे असं चुलत आत्या आहे, सख्खी नाहीये। अच्छा अच्छा। हा। पण तिला बघत होता हो, आत्याला? आत्याला बघत होते। आणि आत्याच्या मुलालाही बघत होता? नाही, म्हणजे एवढं नाही आठवत। तुम्हाला आठवत नाही? नाही मग आठवत। काय आठवतंय? डायरेक्ट लग्नाचं लग्नच आठवत आहे। पण कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? छान आहे, थोडा रागीट आहे। कशामुळे रागायला? चिडचिड पूर्वी नव्हते ते तसं? असं काय केलं लग्नानंतर राग करताय? नाही म्हणजे ते काय तर बोलले की मी त्याच्या डबल बोलते ना, मग ते म्हणजे प्रॉब्लेम इकडे आहे। मग त्यामुळे ते थोडं वाढत जात आहे। हो ना? परत नंतर शांत होते। शांत होते। तुमच्याकडे स्वभाव कसे आहेत? मिस्टरांचा अगदी शांत आहे, कशालाही बंधन नाही येत मला घरात। एकदम फ्री, काही करायचंय ना कर। व्हेरी। पण खूप आनंदात ठेवतात मला। तुम्हाला? तुम्ही? नाही, आनंदात आहे। नाही, तुम्ही आनंदात आहे, पण तुम्ही त्यांना ठेवता की नाही? हो, आनंदात आहे। आल्या बघितल्यानंतर, तुला बघितल्यानंतरच मला आनंद होतो, असं बोलतो। हे एक वाक्य झालं की भांडायला सुरुवात। बाकीचे पुढचे भांडण स्टॉप होतात सर तिथे। तुमच्याकडे काय? स्वभावाने म्हणजे मनमिळाऊ खूप आहेत आणि बोलके खूप आहेत। काय सांगता? हो, पण चिडचिड करतात मध्ये। कशामुळे? म्हणजे रिझन असं काही नसतं, पण टाइम टू टाइम वेळेवर व्हायला पाहिजे सगळं। तसं मी ऍक्टिव्ह नाही एवढी, ते फार ऍक्टिव्ह आहे, तो प्रॉब्लेम होतो। म्हणजे तुमचा दिवस सुरू किती वाजता होतो? सकाळी? सकाळी 6 वाजता तुम्ही उठता? हो। तुम्ही? 5:30। 5:30? तुम्ही? 6? बघा, बघतायत कार्यक्रम घरातले। स्कूल असतं ना मुलांचं, मग त्यामुळे उठावंच लागतं। तुमच्याकडे काय? कसं काय? आमच्याकडे जमलं कसं? लग्न कसं झालं? म्हणजे आधी तिच्याच भावाची आहे सर। तिचाच भाऊ, नणंद आहे माझी। नणंद आहे? आता कळलं, म्हणून आवाज कमी आहे मगाचपासून। नाही, माझी नणंद तशी फ्री आहे, तिने मला सजेस्ट करायला इकडे यायला। पण होय ना? पण नणंदबाई जरा म्हणजे आळस करतात का कामात? नाही, ती निवांत मदत करते, असतात? माहेरी आली तरी मदत करते। माहेरी आली तरी मदत करते? मग नणंदबाई येताना तुम्ही खुश असता का जाताना खुश नाही, असता? ती राहावी इथे तसं वाटतं मला सुट्टी कशाला? आल्यावर। का? माझी पहिली भाऊजाई अशी आहे की मी सासरी जाताना रडते ती। किती त्रास देतात ना त्या? त्रास बिलकुल नाही, नणंदबाईंसारख्या वागत नाहीत त्या? नाहीत, एकदम चांगल्या। तुमचे मिस्टर कसे आहेत स्वभावाने? म्हणजे शांत आहे, फक्त राग आल्यावरच एवढं। का पण राग येतो त्यांना?
म्हणजे माझ्याकडून चुका होतात ना सोलापुरात सारखं. शेंगा चटणी फार खातात. दार उघड बये दार उघड असं म्हणत 13 सप्टेंबर 2004 या दिवशी हा कार्यक्रम सुरू झाला. महाराष्ट्राच्या घराघरांनी आशीर्वाद दिला आणि हा प्रवास कधीही न थांबता अत्यंत वेगाने सुरू झाला. हा प्रवास म्हणजे सुखदुःखाने भरलेली आनंद यात्रा. या प्रवासात अनेकांची कुटुंब जोडता आली. या प्रवासात अनेक आनंदाचे क्षण अनुभवता आले आणि देवदर्शन तर काय म्हणाल. अगदी गणपती जसे जसे येऊ लागले तशी तशी होम मिनिस्टरची ही वारी तातडीने अष्टविनायक यात्रेला निघायची. तर कधी रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा कोकणातले गणपती बाप्पा, जिथे जिथे गणपती बाप्पा, अगदी विदर्भातले सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन या प्रवासात करता आलं. नवरात्र कधीही साजरी केली नाही असं झालं नाही. मग अगदी 3.5 शक्तिपीठांपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घरात बसून सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना घडवण्यासाठी ही आनंदाची यात्रा अशीच सुरू राहिली. दिवाळी म्हणू नका, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, जे जे आनंदाचे क्षण आहेत, मग अगदी गोपाळकाला असू द्या, दहीहंडी असू द्या, प्रत्येक आनंदाचा सण हा जल्लोषात साजरा झाला. आणि मग आषाढी वारी तर कधी चुकलीच नाही. कधी दिवेघाटात जाऊन माऊलींच्या पालखीबरोबर चालणं, कधी आळंदीला जाऊन माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवणं, तर कधी तुकोबा रायांना थेट देहूत जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सगळ्या जगाच्या सुखासाठी प्रार्थना करणं. पंढरपुरात येऊन पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याचा तो आनंद या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेकदा अनुभवता आला. याच प्रवासात झी मराठीचं सगळं रूप आणि रंग बदलण्यात आलं. ते सुद्धा अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांना चाफ्याची फुलं अर्पण करून या होम मिनिस्टरच्या प्रवासात स्वामींच्या चरणी नतमस्तक होता आलं. घर, कुटुंब, कुटुंबातल्या लहानांपासून थोरापर्यंत प्रत्येकाप्रती आदर व्यक्त करणारा, घराघरातल्या स्त्री शक्तीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम. या कार्यक्रमावर आपण जे प्रेम केलं त्या प्रेमासाठी मी आदेश बांदेकर आपणासमोर नतमस्तक होतो, मनापासून प्रार्थना करतो आणि नेहमी ज्या ज्या देवालयात गेलो त्या त्या देवालयात तुमच्या सगळ्यांचं चांगलं होऊ दे आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे हेच अत्यंत मनोभावे मागणं केलं आणि वास्तूने तथास्तू म्हटलं. तेव्हा हा प्रवास होम मिनिस्टरचा कायमच ऊर्जा देणारा, कायमच स्त्री शक्तीकडून आशीर्वाद घेणारा आणि घरात आनंद पसरवणारा, या आनंद यात्रेत मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.